मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्यांचा हप्ता या तारखेला जमा होणार, याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला समजून येईल। बघा, तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्येच 3000 रुपये देखील जमा झालेले असतील। आता पुढील हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहून असाल, त्याची प्रतीक्षा लागलेली असेल। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे देखील तुमचे खर्च झालेले असतील। आता पुढील हप्ता जो असणार आहे तुमचा एप्रिल महिन्याचा, तो 1500 रुपयांनी तुम्हाला भेटणार आहे। 2100 रुपयाबद्दल निर्णय अजून झालेला नाही। तर तुमचे आतापर्यंत भेटलेले पैसे खर्च झालेत का? एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहून आहात का? जर तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत। हा तुमचा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट जो आहे 10वा हप्ता 10th इन्स्टॉलमेंट असणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत तुम्हाला एकूण 9 हप्त्याचे 13500 रुपये जमा झालेले असतील। तुमची टोटल पूर्ण 13500 रुपये जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, यामध्ये जुलैपासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च महिना आतापर्यंतच्या महिन्यापर्यंतचे हे सर्व 13500 रुपये देण्यात आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत। आता 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्यात तो मिळणार आहे। तर याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे की नेमके पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीच न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एप्रिलच्या इन्स्टॉलमेंट बद्दल। तर बघा, महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला डीबीटीद्वारे 1500 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्त्यांचे पैसे जमा देखील झालेले आहेत। आता पुढील महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेले असेल। तुम्ही वाट पाहून असाल। 9 टोटल तुमचे इन्स्टॉलमेंट सर्वांचे जमा झालेले असतील। तुमचे जर पैसे जमा झालेले नसतील तर या एप्रिल महिन्यासोबत राहिलेले थकीत हप्ते देखील जमा होण्याची शक्यता आहे, कारण की याच्या अगोदर देखील ज्यांचे थकीत हप्ते राहिलेले होते, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, सर्व निकष त्यांनी पूर्ण केलेले आहेत। असे बऱ्याच जणांना या ठिकाणी टोटल 7000, कुणाला 500, कुणाला या ठिकाणी 6500 असे देखील एकदाच पैसे देखील जमा झालेले होते। ज्यांचे थकीत हप्ते राहिलेले होते मागचे, पुढच्या हप्त्यासोबत त्यांचे पैसे जमा करण्यात आले होते। तर एप्रिल सोबत देखील बऱ्याच जणांचे पैसे देखील जमा होऊ शकतात, मागचे राहिलेले देखील। आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्यांना 9 हप्ते भेटलेले टोटल, त्यांचा हा 10वा हप्ता तर रेग्युलर प्रमाणे देखील जमा होऊ शकतो। तर बघा, आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार, मग नेमका कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती पुढे डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 9 हप्ते तुम्हाला या ठिकाणी 13500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत, मग 10वा एप्रिल महिन्यात हप्ता जो आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे। पण नेमका मग कधीपर्यंत हप्ता भेटू शकतो? बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांना प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेली योजना आहे। त्यांच्या सक्षमीकरणासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती। ही केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया ही काही महिलांनी याबद्दल दिलेली आहे। तर बघा, ही जी योजना एक महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारची या ठिकाणी आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नेमके मग कधीपर्यंत जमा होऊ शकतात? महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत 2.5 कोटींहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे प्रत्येक महिन्याला। तर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्याला माहित असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 2 टप्प्यामध्ये हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आलेत का? आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा कमेंट बॉक्समध्ये। 3000 रुपये जमा झाले असतील तर बघा, हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून हा हप्ता जो आहे, जो की 8वा आणि 9वा हप्ता 2 टप्प्यामध्ये तुम्हाला 13 मार्च पर्यंत जमा करण्यात आला होता। तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार? बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावरती दिला जाण्याची शक्यता आहे। यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल बघा, या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर या ठिकाणी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे की या काळामध्ये पैसे जमा होऊ शकतात। 5 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये महिन्याच्या पैसे जमा होण्याची शक्यता आहे। परंतु बघा, आतापर्यंत जेव्हा पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला आहे। आता अपवाद जर आपण बघितलं तर आचारसंहिता लागणार होती म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले। त्याचसोबत या ठिकाणी महिला दिनाचं औचित्य साधून
मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 8 तारखेला देण्यात आला. तसंच या ठिकाणी एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जो आहे या ठिकाणी श्रीराम नवमीचं औचित्य साधून तुम्हाला 5 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान दिला जाऊ शकतो अशी शक्यता या ठिकाणी या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. परंतु या तारखांना जर पैसे नाही मिळाले, बघा सरकारने अजूनपर्यंत या तारखा घोषित नाहीत केलेल्या, फक्त न्यूजमध्ये ही माहिती देण्यात आलेली, एक शक्यता देण्यात आलेली आहे. परंतु या तारखांना जर पैसे नाही भेटले तर तुमचे पैसे जे आहेत एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100% या ठिकाणी जमा होतील. त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये जमा होत राहतील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद पुढील वर्षभर या लाडकी बहीण योजनेचे करण्यात आलेले आहेत. म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढचे जेवढे पण तुमचे इन्स्टॉलमेंट आहेत त्या संपूर्ण इन्स्टॉलमेंटची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि पैसे जर कमी पडले तर या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये, म्हणजे आता जे पुढचं अधिवेशन होणार आहे त्या पुरवणी मागण्यामध्ये अजून तरतूद केली जाणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सातत्याने विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लाडक्या बहिणींनी जी भक्कम पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ही योजना तर बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलं. पुढे ही योजना अशीच चालू राहील असं देखील सांगितलं. त्यासोबत महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलं की ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे आम्ही बंद करणार नाही, प्रत्येक महिन्याचा लाभ या ठिकाणी भेटत राहील. मग आता जो लाभ तुम्हाला भेटतोय 1500 रुपयाचा त्याबद्दल या ठिकाणी 2100 रुपये कधी होणार याबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं बघा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबद्दलची माहिती दिली. याबाबत बोलताना त्यांनी सरकार सर्व आश्वासन पूर्ण करेल असं सांगितलं. मग नेमकं या ठिकाणी 2100 रुपयाबद्दलची अपडेट काय आहे ते देखील आपण बघूयात. बघा राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान दिलं. विधानसभा निवडणुकीआधी महायुती नेत्यांकडून महिलांना लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयावरनं 2100 रुपये दरमहा देण्याची घोषित करण्यात आलं होतं. पण आता विधानसभा निवडणुका होऊन जवळपास 4 ते 5 महिने उलटले तरीही महिलांना महायुतीकडून आश्वासन दिलेली लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. यावरून विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होताना दिसत असते. तर अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी 29 मार्चला बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करेल. मग लाडकी बहीण योजनेचं जो 2100 रुपयाच्या हप्त्याबाबत जे आश्वासन दिलेलं होतं त्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी महिन्याची मदत लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. बघा म्हणजे तुमचे पैसे वाढणारच आहेत, परंतु सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने जे पैसे भेटत आहेत ते बंद नाही आहेत, ते देखील तुम्हाला भेटणारच आहेत. परंतु 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो लांबणीवर आहे. या ठिकाणी राज्याची आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने सुधारेल त्यावेळी योग्य वेळी आम्ही त्यावरती निर्णय घेऊ, त्यावरती काम चालू आहे अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यासोबत बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठी माहिती दिली. त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही, पुढील 5 वर्षे लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर बघा पुढचे 5 वर्ष ही योजना चालू राहील, कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेले आहे आणि स्थिर सरकार असल्यामुळे पुढे 5 वर्ष हे सरकार असेल तर मग लाडकी बहीण योजना देखील पुढे 5 वर्ष अशी चालू राहील, ती योजना बंद करणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय, 2100 रुपये कधी द्यायचा याचा निर्णय मी योग्य वेळी घेईल असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर बघा 2100 रुपयाबद्दलचा निर्णय मी योग्य वेळी घेईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं आहे की 2100 रुपयाबद्दलचा निर्णय आम्ही घेणार आहोत, त्यावरती काम चालू आहे, त्याबद्दलचा निर्णय झाला की तशी घोषणा करून 2100 रुपयांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो चालू केला जाणार आहे. कारण की यामध्ये 600 रुपयाने
भरघोस अशी वाढ होऊन तुमचे 1500 वरून 2100 रुपये केले जाणार आहेत. मोठा आर्थिक आधार अजून तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. एकतर तुमचा दुसऱ्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे नाही आले तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुमचे पैसे 100% जमा होऊ शकतात. याबद्दल अजून काही घोषणा झाली तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. सध्या जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे तीच तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व येणारे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.